तर त्या मातीतनं नातेसंबंध, प्रसंग, संकट, पार्स हे जोडल्यावर काय गंमत येईल ते लक्ष्मणराव देशपांडेंनी एक पात्रीमध्ये 16 का 17 आवाज आणि 16 का 17 कॅरेक्टर्स घेऊन दाखवलं होतं. तितकी प्रतिभा माझ्यामध्ये नक्की नाही आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्यातले 2 प्रवेश तुमच्यासमोर प्रामाणिकपणे सादर करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे रंगदेवता नटराजाला नमन करून लक्ष्मणराव देशपांडेंच्या स्मृतीस अभिवादन करून हा प्रवेश सुरू करतो. काही चुकलं मागलं असेल तर गोड मानून घ्या आणि आवडलं असेल तर भरभरून दाद द्या ही विनंती. तर मराठवाड्यातले एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये एक गर्भश्रीमंती शेतकरी असतो. त्या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पाला एक लेक आहे. त्या लेकाचं नाव आहे काशीनाथ. हा काशीनाथ लई हुशार आहे. पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग तालुक्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग शहरातल्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण अटकतं म्हणून तो लंडनला जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. पण पास होता एक घोटाळा करतो. तिथल्या एका सुंदर पुरीच्या तो प्रेमात पडतो व त्या पुरीचं आपल्या संसाराचं सुंदर स्वप्न घेऊन गावी परत येतो. काशीनाथचे वडील बाप्पा त्याला लग्नाची विनंती करतात. काशीनाथ त्याला नकार देतो. काशीनाथ आणि बाप्पामध्ये तंतन होती, धुसफूस होती. काही अटी लादल्या जातात. काशीनाथ ते मान्य करतो. काशीनाथच्या घरामध्ये त्याचे आई वडील, काका काकू, मामा मामी, आत्या काका, पोट्टे सोट्टे, आजी आजोबा, म्हणजे आमच्या मराठवाड्यातल्या भाषेमध्ये म्हणतात तसं बारदाने. या सगळ्या मंडळींमध्ये एक अतिशय तरतरी पोरग आहे. त्या तरतरी पोराचं नाव आहे बबन्या. आता या बबन्याबद्दल बाप्पाला विचारलं असता बाप्पा म्हणतात आमचा बबन्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास. तर हा नॉन मॅट्रिक पास झालेला बबन्या हे लग्न जुळवतो आणि अख्खाच्या अख्खा वराड लंडनला घेऊन जातो. तुम्ही अशी कल्पना करा की हे काशीनाथचं घर आहे. पुढे वसरी आहे, पलीकडे वावर आहे. इथं या घराला डावीकडे दरुजा, उजवीकडे दरुजा, माग दरुजा. माग जे भिताडे त्याच्यावर वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो लटकवलेले. खंडोबाचा फोटो, मारुतीचा फोटो, रामाचा फोटो, लक्ष्मणाचा फोटो आणि मध्ये गांधी नेहरू लटकलेले. फोटोच्या खाली उदबत्त्या लव 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 लव. फोटोच्या काचा इतक्या काळ्या भगर झालेल्या आहेत की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला कामी येत. इथे गाद्या लोड पडेले. थोडक्यात म्हणजे खेड्यातल्या गर्भश्रीमंतीची छाया पूर्ण घरभर पसरलेली आहे. बाप्पा काशीनाथला लग्नासाठी बोलून घेतात आणि तिथून प्रयोगाला सुरुवात होते. घरामध्ये आहे का कोणी? काशीनाथ, हे काशीनाथ. मला कळून नाही राहिलं या पोराच्या डोक्यामध्ये काय चाललंय. इतकं शिकलं सवरलेलं पोरग इकडे बोलते तिकडे बोलते. लग्नाचं विचारलं असतं काही सांगत नाही. काय चाललं काय? काशी बाबन्या दादा कुठे? हा इकडे या ना बाबा. अरे बाबा इकडं ये बोलून राहतो. तिकडून हातपात करून काय पोरग आहे. अरे बाबा इकडं ये. ती मला बोलवलं का? बाप्पा ती मला बोलवलं का? दादा कुठे? दादा वावरात गेला ना. वावरात गेला? काय करतो तो वावरामध्ये? दादा उसाला पाणी घालतो ना. ऊसाला पाणी घालतो? त्याला कळतं का ऊसाला पाणी कधी घालावं, कुठे घालावं, कसं घालावं, केव्हा घालावं? त्याला पाठवून द्यावा ना. जिथे पाणी घालायचं तिथे घालणं, नको तिकडे घालत बसत. काय पोरग आहे मला कळत नाही त्याच्या मनामध्ये काय चाललंय. काशीनाथ काय करत होतो तिकडे वावरामध्ये? अरे बाबा तिकडं वावरात काय? I'm sorry, Papa. I was trying to study about the agricultural sector. Yes, yes, yes. बस काय लावलं केस केस. हे बाय काशीनाथ तुला कितींदा म्हणले एक तर तुझ्या मायच्या भाषेत बोलत जा. नंबर 1. नंबर 2 बोलताना असे हातवारे आणि असं नको करत जाऊ. काय म्हणायचं तुला? पण त्याचं काय आहे की आपण आपल्या शेतामध्ये एवढं लेबर इन्व्हेस्टमेंट करतो, एवढं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करतो. सो त्याचे रिटर्न्स व्हॉट एक्झॅक्टली त्याचं उत्पन्न आपल्याला एवढं मिळत नाहीये. येस येस येस. बस
सोडून आणि वावरात हात घातले तर मोती बाहेर येणार आहे. अरे आमची अख्खी जिंदगी जाऊन राहिली बाप्पा, आम्हाला कळ ना. हा, तुला माहिती आहे माझं वय होत आलेलं आहे, तुझ्या मायचं वय होत आलेलं आहे, घरामध्ये आजी आहे, जुनं पोड आहे, कवा काटकन पोड काही नियम आहे का? मग आमच्या घरात डोळ्यासमोर तुझे 2 हात 4 हात झाले, मग आम्ही हरिहरी करायला मोकळे, तू तुझी कामं करायला मोकळा कसं नाही? लोक पुस्तक विचारतात म्हणून म्हणलं. परवा ते अमरावतीचे आले होते, चांगली आहे पोरगी नाही? मग पैठणची पाय नाही, अंबड, कोल्हापूर, नागपूर अशी कशी नाही बोलत, मी घडघड बोलत नाही. आम्ही बघा कसं आमच्या मनात आलं की टोकून देतो एकदम दणकन. मनामध्ये गोष्टी साचून ठेवल्या तर मनात दडपण येतं. छातीचा भाता कसा फुलत राहायला पाहिजे, फास फुस फास फुस. काय तुझ्या मनामध्ये? हा काय? Sorry, Papa. I don't know how to approach this subject. It's such a delicate subject. जमिनीचा पोपडा नको काढू, रांगठावर कर. I'm sorry, Papa. पण त्याचं काय आहे की या बाबतीत मला जे काही सांगायचं ते मी मायला सांगितलं, मग तुम्ही मायला बोलवा ना. असं मायला सांगितलं, मग पाठवून दे तुझ्या मायला. हे आमचं कटली माचे गटे. बाई उठली तर बसत नाही, बसली तर उठत नाही. दिवसभर आपलं चूल काढण्याजवळ रांधावाळा गोष्टी काढा. हे आमच्या घरचे पोट्टे देखील तसेच दिवसभर हडड कारखाना चालूच. तिला पाठवून द्या म्हणावं, लवकर ये म्हणावं. अश्विन तशी येणार नाही, ती जीव खाईल माझा. आयुष्यभर तुरतडले, आता सोडणार आहे का? तिला पाठवून द्या म्हणावं, काशीनाथ. तुम्ही मला बोललेलं का हो? तुम्ही मला बोललेलं का? अहो, तुम्ही मला बोललेलं का? काशीनाथ काय बोलला का? बोलला की बोलला. अगं काय बोललं सांगशील का नाही? ह्या बाय बस कशाला करता? त्या मधलीची पोरं दिवसभर भूक करताय, ती पोट्टी तशी, तुम्ही असं, मी कुठे बोलते? घेणं ना घेणं फुकटचं कंदील लावणं, बोलला म्हणते तो बस कशाला करता? ऐकलं का? काय? तुम्ही त्याला शिकायला पाठवलं होतं ना, लंडनला का फलटणला? पट्टम का काय? नाही बाय पुढे विचारलं तर पोरं तंठण करतोय. फुकट आपलं इकडे या तिकडे होईल. फुकट माझ्या जीवाचं मध्ये वाचवत. मी नाही विचारलं पुढे काय केलं. त्याला पाठवून दे इकडं. तर काय माय काय लेकरू, आमचं घर म्हणजे म्युझियम आहे. काशीनाथ काय सांगितलं मायला? पोरगी पाहिली काहून? आपल्याकडे पोरी नाहीत का? कापल्या का सगळ्या? शिकायला गेला होता, पोरी पाहायला गेला होता. हा, I'm sorry, Papa. I don't know how to express. It's such a delicate and sensitive subject for me. But I love that. या असं केलं म्हणजे काय केलं? काही घोटाळा झाला का? प्रेम. हे असं हे बाय काशीनाथ, तुला कितींदा म्हणले हातवारे करून बोलत जाऊ नको. आमच्या टापुरात काय येतं ना. बरं त्या पोरीचं नाव काय आहे? तिचं नाव आहे जुडी ग्रेशिया. जुडी? कसली जुडी? मेथीची का शेपूची? आंबाडीची का चाकवताची? आपल्याकडे कशी नाव? सत्राभावती, मैनावती, कलावती, चंद्रावती, एक दोन एक का काय तर जुडी. तिच्या बापाचं नाव काय आहे पोरीच्या? त्याचं नाव आहे मिस्टर जॉन. जॉनराव आहे का? काय करतो जॉनराव? पोटापाण्याचा धंदा काय? त्याचं काय पप्पा, ते मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, म्हणजे ते फार मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांनी भारतामध्ये काही वर्ष राहून गेल्यामुळे त्यांना जीवनाकडे बघण्याचा एक सोशल ऍस्पेक्ट, सोशल दृष्टिकोन असतो.
शकत नाही. पप्पा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. मी शब्द दिले त्या पुरीला, मी वचन दिले. आय वॉन्ट टॉलरेट दिस ॲटिट्यूड. हे कोणाशी बोलतो तू? बापाशी बोलतो. गेल्या त्यात शिकायला गेला होता ना, बापाशी कसं बोलतो शिकवलं नाही का? आवाज खाली करून बोलायचं. अहो तुम्ही समजून घ्या हो मला. त्या पोरीला शब्द दिला आहे, त्या पोरीवर माझं प्रेम आहे. आम्ही लग्नाच्या आणाबागा घेतलेला आहे. जर तुम्ही मला लग्नाची परवानगी नाही दिली तर मी जीवाचं काहीतरी बरबट करून घेईन पप्पा. मी विहिरीत उडी घेईन, स्वतःला जाळून टाकेन. आय वोंट टॉलरेट दिस ॲटिट्यूड. आय एम सो सॉरी. आय विल गो. काशीनाथ थांब. मुंबई जाऊ नको. चप्पल दे तुला राजा. कुठं निघालो? जीव द्यायला? अरे तळ हाताच्या कोणासारखं सांभाळलं तुला लेकरा. तुझ्या आईने पापडीचा पदर करून तुला सांभाळलं. तुझ्या आजीला कंबरेत मोठी म्हातारी तरी तुम्ही परपडत तुला गोष्टी सांगितल्या. अरे जमीन जुमला शेतीवाडी आहे, कोणासाठी उभं केलं रे? आणि तू म्हणतो जीव घेणार. लक्षात ठेव लेकरा, म्हातारपणी जर हातातली काठी पडली ना तर उचलून त्याला रक्ताच्या नात्यातच माणूस लागतं त्याला. तुझा निर्धार झालाय, इरादा बदलत नाही. ऐकून घे नीट. हे लग्न होईल, पण मी सांगतो त्या अटीवर होईल. अट नंबर 1, ते कोण जॉनराव आहेत त्यांना लग्नाच्या बोलाचालीसाठी इथं बोलून घे. अट नंबर 2, लग्नाचा सगळा खर्च जॉनरावला करावा लागेल. अट नंबर 3, लग्न लंडनला होईल आणि जॉनरावला सगळ्या वर्णाचा जायचं यायचा बुमचा खर्च करावा लागेल. आणि अट नंबर 4, ऐकून घे नीट. समजा जॉनराव उद्या लग्नाच्या बोलाचालीसाठी इथं आला तर जॉनराव बोलाचाली होईपर्यंत तू आणि जॉनरावला मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं नाही. बघण्या आणि मी काहीतरी सांभाळून घेऊ. आता 4 पावसाळ्या आम्ही पण बघितले. जा बघण्याला पत्ता आणि पत्र दे आणि त्याला म्हणा बाप्पाने पाठवलं म्हणून. काय पोरगे, पोराला शिकायला पाठवले नाही तर डोक्यात काय पोळ घेऊन आला. चांगलंय देवा नारायणा, चांगलंय. दिवस मानच मोठे विचित्र आले. तुकोबाराय म्हणून गेले तेच खरं. आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाचं चालना. ठेविले अनंते तैसेची राहावे, असू द्यावे समाधान. त्याला पाठवून दे. ऐक रे पुष्कळ्या, दादाने पत्ता आणि पत्र दिले ना. ऐक, आपल्या इथं लग्नाची सोय जुळताना जसे पत्र लिहितात, ऐकतोय का नाही, लिहिशील का नाही? हो म्हण ना. माझं डोकं लिहि पण करू लागले. मी जातो वावरात. पत्ता आणि पत्र दिले, लिहिशील का? जाऊ तुम्ही बाप्पा. अहो लिहितो ना. त्याला काय आहे, दादाने पत्ता दिले पत्र दिले यायचं काय? जरा ढोकलं का झालं. इंग्रजी देश सोडून गेले पण लोक भाषेला झपकायले. काय पत्ता दिले? जॉन डसली. कोणाला डसली कोणाला माहिती. कार्लटन हा माणूस नक्की कारल्याचा व्यापारी असं. WC कुठं राहतो कोणाला माहिती. लंडन 2 ओके नाही रे UK. काय पत्ता दिला मला? आपल्याकडे कसे सोपे पत्ते असतात. मारुतीच्या पाराजवळ म्हटलं की चाललं पत्र. मला काय तिथं जरा श्री जगदंबा प्रसन्न. जानराव, ओ जानराव, नमस्कार. As father of Kashinath, wanted 2 marriages. Father of Kashinath wanted 2 marriages झालं ना. बाप्पाला कळते कॅटरा ना आणतील ना ते. कोडलं पाहिजे. As father of Kashinath shared his boy and your girl wanted 2 marriages. Therefore, please send गोत्र बोमला. गोत्राला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? GOATARA गोत्रा. आणि नाड बोमला. नाडला काय म्हणतात?
नाड 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 ले सोपचुडी आणि कुंडलीचं चित्र काढून तो अंडो शेंडवो आणि प्लीज स्टार्ट एक्सप्रेस डिलिव्हरी अँड कम फॉर मॅरेज सेटलमेंट डांगू लाल. अरे हाय काय नाही काय जरा जरा ढोलका झालं इंग्रजी. वाचणारे कोण तो आणि मी दुसरा आहेच कोण. तर पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाला आणि काही महिन्यांचा कालावधी गेला. त्या महिन्याच्या कालावधीमध्ये घरामध्ये आणि गावामध्ये सगळीकडे बातमी पसरली की जॉनराव येणार आणि त्याचा उत्साह घराघरांमध्ये, पोरांमध्ये, बायकांमध्ये, पुरुषांमध्ये सगळीकडे दिसू लागला. काही दिवसांनी ते पत्र आलं आणि पत्र नेमकं पडलं बघण्याच्या हातामध्ये आणि बघण्याने उडून पाहिलं तर जॉनराव येणार होते ती आणि पत्र आल्याची तारीख एकच होती. त्यामुळे एकदम गडबड झाली आणि बाप्पाला त्यांनी सांगितल्यानंतर नवरात्रीमध्ये जसं वारं शिरतं अंगात तसं बाप्पाच्या अंगात वारं शिरलं आणि त्यानंतर बाप्पाने सगळ्यांना जसं काम आणलं होतं ते बाप्पांच्या तोंडूनच ऐका. चला हो पोरी हो, बरं कोण आहे तिकडं? प्रभावती, मैनावती, कमल, सुमन, नयन, मंदी या इकडं. हे बघा दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी जॉनराव येणार आहेत. ते माणसाले चौकस बुद्धीचे असते, भस्कन कुठे पण घुसते, त्यांचा काही नेम नाही. पहिली गोष्ट अंगण गोटा सगळं साफ करून ठेवा. डावीकडच्या सगळ्या खोल्या, उजवीकडच्या सगळ्या खोल्या, पाहुण्यांची खोली, माडी सगळं साफ करून ठेवा. कुठे जळाजळ लागली असतील सगळं काढून ठेवा. माहिती मोठ्या कामाच्या आहेत त्या. तो पराठेव खाली हे सुमीला कधीही बोलवा. हातामध्ये घागत तरी असेल ते पोरगी तरी असतं पाहिजे. आणि तू प्रभे कुठे पाहतो तू? आले ना यायच्याच अजून ते घर म्हणजे बावरणाचा बाजार आहे नुसता. मी बघते पुढचं बातमी बाजूला. एक चला ग पोरी भराभरा कामाला लागा. मी काय करते आधी वचरी झाडून घेते. मग तुम्ही काय करा ते सतोडक्या टाका. मग त्याच्यावरती काद्या टाका. त्या चादरी टाकू नका. त्या नुसत्या टिपट्यासारख्या पातळ झाल्या आणि ती मोठी माणसं दिवसभर बसून त्याच्यात काय करतात कोणाला माहिती. नुसत्या निव्वळ पातळ झाल्या तर त्या दुसऱ्या टाका नका टाका. आणि मामी तुम्ही ना रात्री सगळी भांडी कुंडी स्वच्छ करा. अशी दिसली पाहिजे ती माणसाचं थोडं दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. अशी स्वच्छ करा. सुमे तू त्या सगळ्या कपड्यांच्या घड्या कर. जेवढ्या घड्या होतील तेवढ्या कर. नाही होतील तेवढे गोळे करून टाक. तू अडकणच्या खोलीचं बघ. तू पाहुण्यांच्या खोलीचं बघ. ही मंदी दिवसभर नुसते घरभर तुमचा टाकत असते केसांचा. अगं म्हणते मी झाडाला लागले ग इथं नको टाकू गुंता. अगं म्हणते अगं मी झाडाला लागले की नाही इथं नको टाकू गुंता. अगं म्हणते मी तो खडा उचलला की गुंता पुढे जातोय मला पळायला लागते त्याच्या मागे. म्हणते इथं नको टाकू गुंता. अगं म्हणते इथं नको टाकू गुंता. अगं म्हणते इथं नको टाकू गुंता. पुढे पाहुणे राहून जायचे असलं ना की हिच्या हातात तरुवाने तो फणी आला तिला पूर्ण घालायचं डुचकीला. रमेश भाऊजी ओ रमेश भाऊजी रमेश भाऊजी हे मला बुटका. ओ रमेश भाऊजी हा मारुतीवरचा भिताडाचा फोटो. त्या भिताडाचा मारुतीचा फोटो. अहो कुठं बघताय? मी म्हणते मारुती तुम्ही बघता गांधी. या भिताडावरचा मारुतीचा फोटो त्याच्या तगड्या गेल्यावर बुटका आलं खाली. तो बाबा आला तर म्हणत मारुती काय शीर्षण करायला लागला का काय? हेक मेला हेक ना. हे बाई तू फार वचवट करते बाई. हो काय सांगू कळल्यापासून माझ्या छातीत तर नुसतं धड 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 धड. काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल. त्याच्या हातपाय करू लागले. मस्त करून व्हायला लागले ग. अगं तुझ्या छातीत धडधड होतंय. माझ्या छातीत तर नुसतं क्लक 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 क्लक. अगं हिच्या छातीत धडधड होतंय. हिच्या छातीत क्लक क्लक होतंय. आणि माझ्या छातीत तर काय सांगू तुला चम 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 चम. अगं बोलू नका ग कामाला लागा. रात्री चोरी आणि सोंग खा. आणि माही तुम्ही बसल्या बसल्या एक काम करा. आमच्या घरातल्या पोट्ट्यांना फार बाई एक वाईट सवय. कुणी पाहुण्याला यायचे असते ना की पोट्टी रोट्टी येतात. आईच्या कमरेला लटकतात. पाहुण्यांकडे बघतात.
घाल पोरं कशी कलाई गेल्यासारखी दिसली पाहिजे काय दाखला त्यांना आणि हे होईल तो वंश ओ वंश ओ वंश वंश गेल्या ना गेल्या असं दाखवती सगळं खाण्याचे डोंगर उचलते सांगायचं कोणाला पण काय चांगलं झालं ना की सगळं निवडते माझ्या मुळे काय चांगलं झालं की माझ्या मुळे आता तुला सांगते मागच्या आठवड्यात आपल्याकडे सत्यनारायण झाला सत्यनारायण ग सत्यनारायण सत्यनारायण आता झाला की नाही झाला वाईट म्हण नाही तर नाही तर म्हण अशी झेंडू कुठल्या बघू नको तर सत्यनारायण झाला झाला सगळ्या गावात बोंबलं सुटली माझ्यामुळे सत्यनारायण झाला माझ्यामुळे सत्यनारायण झाला माझ्यामुळे सत्यनारायण झाला आता हिच्यामुळे सत्यनारायण वर्णराजा घेऊन बसला पूजेला कौजीजवळ ते प्रमोद भाऊजी शाळेत पहिल्या नंबराने पास झाले सगळ्या गावात बोंबलं सुटली प्रमोदचा नंबर माझ्यामुळे पहिला प्रमोदचा नंबर माझ्यामुळे पहिला प्रमोदचा नंबर माझ्यामुळे पहिला मी आहे ना सांगतो मला तो प्रमोदचा नंबर पहिला आला ना तोही म्हणते प्रमोदचा नंबर माझ्यामुळे पहिला आला तर प्रमोदचा नंबर हिच्यामुळे पहिला कुठली अगो ही बाई कशा दुसरे काय सांगता येत आता या वर्षी आपल्याकडे मार जोर एवढा पाऊस झाला हरभरा असा टरवून आला एक दाणा हा असा